आणि आता एक मोठी बातमी, वैजापूर आक्रोश मोर्चामध्ये आता जमावबंदी लागू असल्याने मोर्चामध्ये लोक आले नाहीयेत, मात्र आयोजक काही समर्थक येणार आहेत आणि पोलीस आलेले आहेत। या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय। पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलेला आहे। वैजापुरात आक्रोश मोर्चा निघालेला आहे, मात्र त्याआधीच पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलंय आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सिद्धार्थ, निश्चितपणे आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं नाही, मात्र मोर्चा काढण्यासाठी अटकाव केलेला आपण बघतोय। या ठिकाणी गाडीमध्ये आंदोलनकर्त्यांनी मात्र पोलिसांनी गाडीला पूर्ण घेराव घातलेला आहे। मात्र या ठिकाणी आपण बघतोय की आंदोलनकर्ते काही महिला या ठिकाणी आलेल्या आहेत। निश्चितपणे 144 कलम जमावबंदी चालू असल्यामुळे जे आहे या ठिकाणी पोलिसांनी मोर्चा काढण्यास विरोध केलेला आहे। या ठिकाणी साळुंके पाटील आहेत। पाटील, काय म्हणणं आहे तुमचं? तुम्हाला मोर्चा काढू दिला जाणार नाही? मोर्चा जरी काढू दिला देणार नाही, त्यांचं काम आहे, पण आम्ही शांततेच्या मार्गाने आहोत की नाही? मग जर लोकशाहीमध्ये जर शांततेच्या मार्गाने देशाला स्वातंत्र्य मोर्चाने आणि या आंदोलनाने भेटलं आणि ते काढण्यासाठी लोकशाहीने अधिकार दिलेला असताना, निवेदन दिलेलं असताना जर तुम्ही अडवत असाल तर हे कुठेतरी या ठिकाणी हे गुंडशाहीचं राज्य आहे आणि त्यामुळे हे असं राज्य या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये हा परिणाम या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही। आम्ही मोर्चाला कशासाठी काय कारण? मोर्चालाचं कारण असं आहे की या ठिकाणी 15 ऑगस्टच्या दिवशी या ठिकाणी एक दंगल पेटली होती हिंदू मुस्लिम समाजाची, आणि ते कुठलाही निवेदन न देता लाखो लोक रोडवर उतरले, हजारो लोक रोडवर उतरले। त्यानंतर या ठिकाणी आम्ही तिथं होतो। रामगिरी महाराजांच्या विरोधामध्ये शिव्या घालायला लागले, आंदोलन घोषणा द्यायला लागले, हिंदू धर्माच्या विरोधात घोषणा द्यायला लागले। ते आम्हाला सहन नाही झालं। आमच्या हृदयात असलेला महापुरुष या ठिकाणी त्याचा मावळा जागे झाला आणि आम्ही त्या ठिकाणी रोडवर उतरलो आणि उतरल्याच्या नंतर या ठिकाणी आम्हाला दगडफेक झाली, इथं जखम झालेली आम्हाला। सिद्धार्थ, या संदर्भात तुमच्याकडून वेळोवेळी